नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो अतिशय अवघड जातो म्हणजेच गणित हा विषय कशा पद्धतीने त्याचा सराव करावा व कशा पद्धतीने अभ्यास करावा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल पाहणार आहोत। सर्वात प्रथम आपले ड्रॉबॅक कोणते आहेत ते सांगतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जिथे अकॅडमी लावलेला असतात 5-10 गणित जर घेऊन गेलात ते मास्टरच कन्फ्यूज होते, म्हणजे त्या मास्टरला त्या गणिताचा अंदाजच नसतो। ठीक आहे, 5-10 गणित असतात, ती 5-10 गणित त्यांच्याकडून सॉल्व्ह होत नाही। इकडे बघू का, तिकडे बघू का, त्या पुस्तकात बघू का, त्या पुस्तकात बघू का, हे चुकीचं आहे ते चुकीचं आहे असंच म्हटलं जातं। मित्रांनो, रियालिटी सांगतो, मी पण एक गणिताचा शिक्षक आहे। मागच्या 2 वर्षापासून कधीही पुस्तक न हातात घेता आपण गणित शिकवलेलं आहे, कारण सर्व पातळीवरले गणित शिकवतो मी। इव्हन TET एक्झाम असेल, त्यानंतर पोलीस भरती एक्झाम असेल, तलाठी असेल, ग्रुप बी असेल, या सर्व गणिताचा आढावा आणि वेळोवेळी अभ्यास करतो। त्या गणिताचा अभ्यास सरावात असल्यामुळे आपल्याला गणित विषय अवघड जात नाही। पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अवघड जाण्याचा हा पहिला ड्रॉबॅक आहे, म्हणजे तुमचं गणिताचं मास्तर। गणिताच्या मास्टरला जर 5 गणिते घेऊन गेलो की डायरेक्ट तो कोमात जातो। सर खरं आहे का? खरं असेल तर कमेंट मध्ये कमेंट करायला विसरू नका। पण इथून पुढे गणिताचा अभ्यास कसा करावा यावर आपण आज व्यवस्थितरित्या माहिती घेणार आहोत। सर्वात प्रथम लक्षात घ्या, सोशल मीडिया आपल्या खूप जवळ आलेला आहे। सोशल मीडिया जवळ आला असल्या कारणाने आपल्याला गणित अजून सोपं करायचं। लक्षात घ्या, गणित आपल्याला अजून सोपं करायचं। ते कसं करायचं ते आजच्या या व्हिडिओमध्ये सांगतो। बघा, गणित विषय घेत असताना तुम्ही जर शेकडेवारी हा घटक जर एखादा गणित आडत असेल, शेकडेवारी या घटकाचं तुम्हाला एकही गणित आडत असेल, त्यावेळेस काय करायचं ते सांगतो। तर सर्वात प्रथम त्यावेळेस एक गोष्ट आवर्जून करायची की तुम्हाला या शेकडेवारी घटकाचे 20-25 बेसिक लेवलचे प्रश्न सोडवता येतात का हे पाहणं गरजेचं आहे। स्पर्धा परीक्षेचं मेन गमक म्हणजे तुमचं बेसिक क्लिअर नसतं। ठीक आहे, बेसिक क्लिअर नाही, मग बेसिक तुम्हाला क्लिअर करून घ्यायचे। ते कसं करायचं? डायरेक्ट तुम्ही मास्टरला विचारत बसू नका, त्याच्या आशेवर पण बसू नका। पान नंबर 375 काढा डायरेक्टली, पुस्तकाचं काही असू द्या, त्या पुस्तकाच्या 375 वर जर शेकडेवारी हा घटक असेल, त्याचं सर्व गोष्टी सर्वात प्रथम वाचून घ्या, सोडवूच नका, वाचून घ्या। तो टॉपिक सगळं वाचून काढायचा, प्रश्न वाचायचं, आन्सर वाचायचं, सगळं वाचायचं। काय करायचं? सगळं व्यवस्थित एक A to Z गोष्टी वाचून घ्या अगोदर सर्वात प्रथम, मग नंतर पेन आणि वही घ्या हातात। शेकडा म्हणजे 100 या गोष्टीपासून ते तुम्हाला सोडवायला सुरुवात करायची आहे। कोणाचं कोणतं टक्केवारी आहे, काय आहे, कशा पद्धतीने विचारलेलं आहे, या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे। तर तुमचं बेसिक पक्क होणार आहे मित्रांनो। आणि त्याच्यानंतर तुमच्या गोष्टी कोणत्या कोणत्या ड्रॉबॅक मधल्या राहिलेल्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत? तुमचे कॅल्क्युलेशन फास्ट नाही, बरोबर? तुमचे कॅल्क्युलेशन तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे। म्हणजे काय, खूप मोठी गोष्ट करायची का नाही, गुणाकार भागाकार जमला पाहिजे। बेरीज वजाबाकी सगळ्याला जमते या क्षेत्रात आलंय म्हटल्यावर पोलीस भरती, गुणाकार आणि भागाकार इन्स्टंट जमला पाहिजे, बरोबर? इन्स्टंट जमला पाहिजे, बरोबर? आता मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 5, 8, 2 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो? सर्व विद्यार्थी म्हणतील 2 ने भाग जातो, सर्व विद्यार्थी म्हणतील 3 ने भाग जातो, सर्व विद्यार्थी म्हणतील 6 ने भाग जातो का नाही, हा प्रश्न चिन्हच आहे। मग मित्रांनो, तुम्हाला माहित असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला माहित आहे 2 ने जातो, तुम्हाला माहित आहे 3 ने जातो, पण मला माहित आहे ना 6 ने सुद्धा जातो, बरोबर? 6 ने जातो का? मग नाही जात। माहित आहे का? मला नाही माहित। या गोष्टी तुम्हाला माहित असणाऱ्या व माहित नसलेल्या गोष्टी हे गणितामध्ये आपल्याला सरावातून परफेक्ट बनवत असतो। आणि गणित तुम्हाला दुसरं सांगून नाही रे, तुम्ही सराव करून त्याला पक्क केलं पाहिजे, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्याच्यानंतर ऍडव्हान्स लेवलचे तुमच्या शिक्षकाकडून संचालकाकडून शिकणं गरजेचं आहे। तुमचा सराव प्रत्येक टॉपिकचा A to Z असला पाहिजे, तरच तुम्हाला याच्यामध्ये मार्क। याला शॉर्टकट नाही, इंस्टाग्राम वाले शॉर्टकट व्हिडिओ सुद्धा कारणीभूत ठरत नाही। तुमचं जोपर्यंत बेसिक क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते व्हिडिओ मध्ये काय करायला ते तर कळलं पाहिजे।
तरच गणित हा विषय सोपा जातो. आता गणिताचे पुस्तकं कोणते वापरावे याबद्दल जर तुम्ही चर्चा करायची असेल तर गणिताच्या पुस्तकाचा जर विचार केला, मी असं एक पुस्तक सांगणार नाही की त्याच्यातून गणित येतात. तुम्ही वापरू शकता नितीन महाले सरांचं पुस्तक, पंढरीनाथ राणी सरांचं, सतीश वशे सरांचं, त्यानंतर सचिन ढवळे सरांचं वापरू शकता. म्हणजे तुम्ही कोणतंही पुस्तक वापरा, तुमचा पोलीस भरतीला येणारा कंटेंट क्लिअर झालाय का हे गरजेचं आहे. टॉपिक तर आपल्याला सर्वच करावे लागणार आहे, पण तुमचा कंटेंट क्लिअर होत 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 तुमचं गणित पक्क होणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे गणित विषयामधली कसलीही अडचण असेल तर पुंडे सरच्या HP अकॅडमीला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये या विषयामध्ये कमी गुण अजिबात येणार नाहीत, ही गॅरंटी देतो. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपले सुद्धा ऑनलाईन क्लास आहेत. ज्यांना ऑनलाईन गणिताचेच क्लास लावायचे नक्कीच लावू शकता. 3 महिने तरी तुम्हाला गणित सुधारायला लागतील आणि 3 महिन्यामध्ये तुम्हाला गणिताचा क्लास दिला जाईल आणि तो गणिताचा क्लास आपण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत एक्झाम ओरिएंटेड स्टेप बाय स्टेप घेणार आहोत. पण तुम्हाला डेली ते लेक्चर बघावं लागणार आहे, लक्षात ठेवा. डेली पाहावं लागणार आहे, लक्षात ठेवा. डेली पाहिला तरच तुम्हाला त्या लेक्चरच्या माध्यमातून येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये गणितामध्ये 25 पैकी 25 मार्क मिळवता येईल. फक्त मला 3 महिने द्या तुमचे, बस 25 पैकी 25. आणि विषय आता पुढे अजून जाऊन सांगतो. गणित या विषयाचं डेली लेक्चर झालं पाहिजे. पण होतं का, त्याला अकॅडमी विकावं लागेल. त्याला अकॅडमी विकावं लागेल. त्या अकॅडमीचा जर टर्नओव्हर बघितला, एक साधारण गोरगरिबांचे विद्यार्थी 30 ते 40 हजार रुपये, 30 ते 50 हजार रुपये त्या अकॅडमीचा टर्नओव्हर असतो आणि त्याला भाडं असतं मित्रांनो 40 हजार रुपये आणि ते 10 हजारावरच काम करत असतं. तुम्हाला खरं सांगतो, तो दर्जेदार शिक्षक देऊ शकेल का? नाही देऊ शकणार, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याला दुसरं इन्कम सोर्सच नसेल तर अजिबात देऊ शकणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, गणित या विषयाला तुम्हाला आधार घ्यावा लागेल तो ऑनलाईन क्लासचा. मी शिकवतो म्हणून नाही, 100% तुम्हाला सुद्धा जाणवलं असेल. तुम्ही 6 महिने झालं कुठल्या तरी अकॅडमीला जोडलेले असाल आणि गणित विषयाचे सर्वात मोठे जास्त प्रॉब्लेम दिसून येतात तुम्हाला. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट अजून एक सोपी, शक्य नाही ना क्लास लावणं, काहीच करायचं नाही. जो टॉपिक आडलाय तो युट्यूबला सर्च करायचा, बस. शेकडेवारी आडले शेकडेवारी, नफा तोटा आडलाय नफा तोटा, त्यानंतर काळकाम आडले काळकाम, नळ टाके आडले नळ टाके. कुणाचाही क्लास लावायची गरज नाही. मग बिनधास्तपणे तुम्ही काय करू शकता, सर तुमचे क्लास असून सुद्धा तुम्ही असे मार्केटिंग. अरे मित्रांनो, तुमच्याकडून पैसे घेणं हा उद्देश नाही. तुमचं कुठंतरी प्रगतीपथावर जावं आणि तुम्ही एक लेवल अभ्यासात राहावं, हा सर्वात प्रामाणिक या व्हिडिओचा उद्देश आहे, लक्षात ठेवा. आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कितपत शिकलात हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या मित्र कंपनीला, आपल्या संचालकाला या मास्तरचा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि एक सांगतो जाता जाता, आजच 5 प्रॉब्लेम घेऊन जावा, त्यातले 3 प्रॉब्लेम त्या संचालकाला आलेच नाही तर समजून चला तुमची अकॅडमी तुमच्यासाठी ती अकॅडमी योग्य नाही असं समजून चला. सरळ 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 तुम्ही घरी बसून ऑनलाईन रित्या अभ्यास करून ग्राउंडला तेवढं काय करा, जाऊ शकता. ठीक आहे, ग्राउंड साठी फिजिकल साठी जाऊ शकता. जेन्युइन पोरगा असा राहतो आणि तो जेन्युइन रिझल्ट काढतो. टाइमपास साठी मित्रांनो अकॅडमीत जाऊ नका, तुमच्या आयुष्याची बर्बादी होत जाईल, लक्षात ठेवा. आणि हे का सांगतोय तर मी अनुभवलंय. मागच्या 4 वर्षापासून एक अकॅडमी चालवतोय आणि विद्यार्थ्यांचं तेच चाललेलं आहे. खरं बोललं की लवकर लाग येतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खरं बोलल्याशिवाय आयुष्यात काही एक कमवायचं नाही. खरं बोलाय, बास. हे करावं लागेल, तुला हे भरावं लागेल, तुला हे करावं लागेल, हे सांगणारं हे चॅनल आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.